आई शपथ, मी विचार केला होता त्यापेक्षा किती भारी आहे सगळं. ही सगळी लाइटिंग, लोकांची गर्दी, मज्जा येते. हो ना. जेनिलिया वहिनी लातूरला पहिल्यांदा आली होती ना, तेव्हा सुद्धा सेम अशीच गर्दी झाली होती. जेनिलिया? हा, रितेश दादाची बायको. रितेश दादा म्हणजे? देशमुखांचं ग. भैया तू ओळखतेस त्यांना? अगं अख्खा लातूर ओळखत त्याला. येत असतो तो लातूरला अधून मधून. घरी पण येऊन गेलाय बाबांना भेटायला. काय सांगतेस, घरी पण आलाय? घरी येऊन गेलाय? अरे वा. हे परी, पण मग तू आमच्या बरोबर हॉस्टेलमध्ये का राहतेस? जायचं ना तुझ्या रितेश दादा बरोबर राहायला. पण मग तुझ्या उर्मटपणाचं दर्शन कसं झालं असतं? ए तू उर्मटा. सायली, काय ठरलंय आपलं? सॉरी. इतकं छान वातावरण असताना तुम्हा दोघींना भांडायचं कसं काय सुचू शकतं? मला तर एखादं स्वप्न बघितल्यासारखंच वाटतंय. खरं ग, मी ना मुंबईला येण्याच्या आधी फक्त विनीतचाच विचार केला होता. विनीत कसा असेल, विनीत कसा असेल, पण मुंबई कशी असेल असा विचारच केला नव्हता मी. पण आता मी मुंबईच्या प्रेमातच पडले. आय लव्ह यू मुंबई. हळू जरा. हा, तुला काय घाईच असते का प्रेमात पडायची? जरा थांब, बघ अजून मुंबई नीट, मग प्रेमात पड. बघणार बघणार, सगळे मुंबई पालती घालणार. ए चालेल, आपण मिळून सगळ्याजण फिरायला जाऊयात. हा हा चालेल की. हो चालेल की. आपण सगळे मिळून जाऊया, सगळी मुंबई बघूया. हा, पण आता आपण लालबागला आलोय की नाही, मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आधी. हो चालेल. चल परी. चला. हाय लोग, वेलकम. काय भारी आहे. मी तो कोल्हापूरला पण विसरलो. अरे तुम्ही एवढे नक्की आहात माहितीये का? हे काय काय लोकांना 11-11, 12-12 तास लागतात दर्शनाला, पण मी तुम्हाला अर्ध्या तासात करून देणार. हे लाइटिंग मीटिंग दिसतंय ना, हे सगळं आपण गेला यार रात्रभर जागून. काय पप्या? अयो बटे बाई, व्यवस्था वगैरे ठीक आहे, पण एवढ्या गर्दीत बाहेर पडण्यापेक्षा आपण घरी घेतली असते की झोप. सम्राट, तुला आता इथे झोप येतेय? तुझी गोष्ट आहे. आपण इथे दर्शन घ्यायला आलोय की नाही? म्हणवा महिन्याभराचा खुराक एका दिवसात संपवल्यानंतर झोप नाही येणार तर मग अजून काय येणार आहे? खूप खाल्ल्यामुळे झोप नाही येते, मग पण खूप दिवसानंतर खूप चांगलं खाल्ल्यामुळे येते झोप. म्हणून येतो झोप. अरे टेन्शन नाही, मेन्शन नाही दिले का? तुझ्या झोपेची सगळी ऍडजस्टमेंट केली आहे ना आपण. अरे तूच रे माझा खरा मित्र. ये. सांग कुठे केली व्यवस्था? सांगतो ना. पेपेटा. पेपेटा काय भारी आहे. पेपेट म्हणजे तुला पिपाणी माहितीये? हो, त्याचा मानलेला जुळा भाऊ आहे पेपेट. पण ह्याचा आणि झोपेचा काय संबंध आहे? है ना, खूप मोठा संबंध आहे. काय? मित्रांनो, ह्यानी झोप उडते. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.